नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्य विधिमंडळाचं बजेट अधिवेशन सध्या सुरू आहे. सरकारनं जे बजेट यंदाचं मांडलं त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही म्हणून विरोधकांनी बजेटची होळी केली, गोंधळ घातला. त्यावर सरकारनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या 19 आमदारांचं निलंबन केलं. अजूनही ते निलंबन कायम आहे म्हणून विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घातला. पण दरम्यान विरोधकांची तडजोड न करता किंवा त्यांची विचारपूस करून त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा समझोता न करता सत्ताधाऱ्यांनी सुद्धा कामकाज रेटून धरण्याचा मानस केला आणि तसं कामकाज सध्या विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल दोन्ही ठिकाणी म्हणजे विधिमंडळात सुरू आहे. कामकाज रेटून धरलं जात आहे. एवढंच नाही तर चर्चेशिवाय राज्याचं बजेट मंजूर झालं. त्यामध्ये चर्चाच झाली नाही म्हणून शिवसेनेनं सुद्धा आक्षेप घेतला. त्यामुळे शिवसेनेची सुद्धा समजूत मुख्यमंत्र्यांना काढावी लागली. मुख्यमंत्र्यांनी त्यावर एक निवेदन केलं. शेवटची बातमी अशी हातात आलेली आहे की भाजपच्या वतीनं ज्येष्ठ मंत्री आता मातोश्रीवर जातील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समजूत काढतायत. सध्या काय चाललंय विधिमंडळामध्ये यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. विरोधकांशिवाय विरोधकांविना सरकारनं विधानसभेचं कामकाज रेटून नेणं योग्य आहे का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तरतूद बजेटमध्ये करणं सरकारला शक्य झालं असतं का? मुद्दा क्रमांक 2, अर्थसंकल्पावरची चर्चा सरकारनं जाणीवपूर्वक टाळली का? मुद्दा क्रमांक 3, 19 आमदारांच्या निलंबनाची कारवाई सत्ताधाऱ्यांच्या राजकारणातून झाली आहे का? म्हणजेच भाजप शिवसेनेच्या राजकारणातून झाली आहे का? शेवटचा मुद्दा, विरोधकांच्या बहिष्कारावर तोडगा काढण्यात सरकार कमी पडलं का? सरकारला विरोधकांशी तडजोड करण्याची गरज का वाटत नाही? सरकार तो कमीपणा का घेत नाही? असं काय बिनसलंय सरकार किंवा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये की ज्यामुळं तडजोड होत नाहीये? यावरच आहे आपली आजची चर्चा. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे तरुण तडफदार आमदार राहुल बोंद्रे, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार विद्याताई चव्हाण. आपल्या सोबत स्टुडिओमध्येच भाजपचे आमदार डॉक्टर अनिल बोंडे आहेत. आपल्या सोबत थेट विधानभवनातून शिवसेनेचे आमदार विजय औटीसुद्धा आहेत. मी तुम्हा सर्वांचं आजचा सवालमध्ये स्वागत करतो. या एकूणच सध्याच्या प्रसंगावरती कर्जमाफीच्या मुद्द्यावरती सरकारची हतबलता सांगताना मुख्यमंत्री आज विधानसभेत नेमकं काय म्हणाले ते पाहूया. निराधारांच्या योजना असतील, अपंगांच्या योजना असतील, हा आपला कमिटेड खर्च आहे. हा खर्च आपल्याला कुठल्याही परिस्थितीत थांबवता येत नाही. त्याच्यामुळे आपण डेफिसिट जर तयार करायचं ठरवलं तर हा खर्च कुठनं करायचा असाही प्रश्न आपल्यासमोर निश्चितपणे त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि आज एकीकडे शेतकऱ्यांना वाचवत असताना जे हे कोट्यावधी लोक हे जे आहेत ते देखील आपण अडचणीत टाकू अशा प्रकारचे प्रश्न त्यातनं निर्माण होतोय. आमच्या विरोधी पक्षाच्या लोकांनी आमच्या शिवसेनेच्या मित्रांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याचा प्रयत्न केला आणि हे सत्य आहे. म्हणजे त्यांची प्रामाणिक भूमिका, पण यांची भूमिका प्रामाणिक नाही आहे हे स्पष्टपणे या ठिकाणी केलं पाहिजे की यांची जी भूमिका आहे ही वेगळी भूमिका आहे. कारण ही आज शेतकऱ्यांची जी अवस्था झालेली आहे 15 वर्षातल्या खऱ्या अर्थानं यांच्या पापाचंच ते फळ आहे की शेतकरी आज अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आहे. पण मी या निमित्ताने स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजींशी चर्चा केली. राज्य सरकारचं कमिटमेंट काय हे त्यांना सांगितलं. त्यांना हे देखील सांगितलं की अशा प्रकारचा कुठलाही निर्णय करत असताना हा एका दिवसात घेता येण्यासारखा निर्णय नाही आहे. याचे हे इम्प्लिकेशन्स आहेत. त्या दृष्टीनं तयारी ही करावी लागेल. केंद्राची मदत मागू, केंद्राची मिळाली तर आपल्याला थोडासा फायदा होईल आणि आपण सगळ्यांनी थोडं प्रेशर केलं तर केंद्र काही ना काही योजना तयार करेल. त्यामुळे आधी केंद्राला आपण प्रयत्न करून पाहू. समजा केंद्राच्या काही अडचणी असतील तर आपल्या योजना तयार करू. पण हे सगळं करत असताना याच्यात ऑब्जेक्टिव्हिटी आली पाहिजे.
कुठली योजना तयार करत असताना ती शेतकऱ्याकरता झाली पाहिजे, ती इतर माणसाकरता होऊ नये, ती बँकांकरता होऊ नये. आणि त्याच एका कारणानं सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी बजेटच्या संदर्भात पूर्ण पाठिंबा हा आम्हाला त्या ठिकाणी दिला. बघितलं मुख्यमंत्री काय म्हणालेले आहेत. ते असं म्हणतायत की शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांनी सरकारवर नेम साधलाय. आणि ते असंही म्हणतायत की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बजेटला संपूर्ण पाठिंबा आहे. मला थेट प्रश्न विचारायचा आहे शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना. विजय औटी, मुख्यमंत्री काय म्हणाले तुम्ही ऐकलत. आत्ताही भाजपचे 2 ज्येष्ठ मंत्री, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मातोश्रीवर गेलेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समजूत काढणार आहेत. असं का होतं. मुख्यमंत्री तर सांगतायत की उद्धव ठाकरेंचा बजेटला पाठिंबा आहे, मग पुन्हा भाजपचे 2 ज्येष्ठ मंत्री मातोश्रीवर का गेलेत. नाही, पहिली गोष्ट म्हणजे मुनगंटीवारांची आणि माझी भेट होऊन अवघे 5 मिनिटं झालेत. मुनगंटीवार विधान भवनातच आहेत. दुसरा प्रश्न असा आहे की आजच्या निवेदनामध्ये तरी मुख्यमंत्री नेमकी कोणत्या पद्धतीची मदत शेतकऱ्यांना करू इच्छितात या संदर्भामध्ये अधिकची स्पष्टता येईल अशी आमची सगळ्यांची भावना होती. परंतु मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातनं पहिला मुद्दा मला असा स्पष्ट करायचा आहे की कर्जमुक्तीची, कर्जमाफीची 7/12 कोरा करण्याची मागणी शिवसेनेची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधी पक्षात जाऊन बसल्यानंतर त्यांनी या मागणीचा पुनरुच्चार केलेला आहे. त्यामुळे आमच्या खांद्यावर कोणी बंदूक ठेवून गोळीबार करणे एवढे आमचे खांदे कच्चे नाहीत हे मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. आता राहिला प्रश्न एवढाच आहे की नेमका निवेदनामध्ये जी अधिकची सुस्पष्टता येणं गरजेचं होतं ती सुस्पष्टता का येऊ शकलेली नाही आजच्या निवेदनामध्ये, त्याचा खुलासा किंवा त्या संदर्भामध्ये काही संवाद त्यांना जर शिवसेना पक्षप्रमुखांशी करायचा असेल तर त्यासाठी कदाचित चंद्रकांत पाटील गेले असतील. मात्र त्याची माहिती आत्ता माझ्याकडे नाही, कारण सभागृहामध्ये आत्ताही ग्रामविकास, कृषी, जलसंधारण या विषयावर चर्चा सुरू आहे. दुपारी मीही त्याच्यावरती भाषण केलेलं आहे आणि त्यामुळे मंत्र्यांच्या उत्तराची भाषण ऐकण्यासाठी आम्ही आमदार विधानसभेतच आहोत. ठीक आहे, गेले नसतील तर ते जाणार आहेत. तसं त्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची समजूत काढणार आहोत. मला तुम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारायचा आहे विजय औटी. एक तर शिवसेनेचं समाधान झालेलं नाही. शिवसेनेची मागणी हीच होती आधीपासून की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, तरीसुद्धा ती मागणी पूर्ण होत नाही. तरीही शिवसेनेचे मंत्री भाजप सरकारमध्ये कायम आहेत आणि एक प्रकारे शिवसेना वारंवार भाजप सरकारला ब्लॅकमेल करते. अशा वेळी भाजप नमती भूमिका घेते आहे. मुख्यमंत्री कर्जमाफी देण्याविषयीची आपली हतबलता बोलून दाखवत आहेत की राज्याच्या तिजोरीत तेवढे पैसे नाही आहेत. वाढीव टक्क्यांनी पैसे घेऊन पुन्हा ती कर्जमाफी केली तर मग इतर ज्या योजना आहेत, ज्या सर्वसामान्यांच्या गरिबांच्या ज्या योजना आहेत त्यावरती खर्च करता येणार नाही. जे इतर प्रकल्प सध्या सुरू आहेत त्यावरती खर्च होणार नाही. पण म्हणून आम्ही केंद्र सरकारला सांगतोय की केंद्र सरकारनं आम्हाला मदत करावी. दुसरीकडं केंद्र सरकार, केंद्रीय कृषी मंत्री सांगतायत की शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं हा विषय, हा निर्णय राज्य सरकारचा आहे, राज्य सरकारनं घ्यायचा आहे. अशा वेळी शिवसेनेचं समाधान होत नाही म्हणून शिवसेना मागे का जाते आहे, फरफटत का जाते आहे. नाही, तुम्ही एका गोष्टीची स्पष्टता पहिल्यांदा करून घ्या. केंद्र सरकारनं कर्जमाफीचा प्रयोग या देशामध्ये एकदा केला. चिदंबरम अर्थमंत्री असताना 72,000 कोटीची माफी या देशामध्ये मिळाली. ती महाराष्ट्रातल्या 25 जिल्ह्यांना मिळालेली आहे. आता बदललेल्या केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काय निर्णय घ्यावा हा प्रश्न सर्वस्वी त्यांचा आहे. पण म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्यांना शिष्टमंडळ नेऊन तशा प्रकारची विनंतीच करू नये, म्हणजे आम्ही त्यांच्या मागे फरफटत जाणं आहे, असा जर कोणी जावई शोध लावत असेल तर मला वाटतं हा संवाद थांबवण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला संवाद थांबवून वाद वाढवायचा नाही आहे. आम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती त्यांना मिळवून देण्याचा हा आमचा प्राधान्यक्रम आहे आणि हा प्राधान्यक्रम या पुढच्या काळात देखील तसाच राहणार आहे. प्रश्न राहिला दुसरा की आता हे पैसे उभे कसे करायचे. ठीक आहे, प्रकल्पांसाठी कर्ज मिळतं
कर्जमाफीसाठी कोणीही कर्ज देत नाही, कारण ते पैसे शेवटी राज्य सरकारला तिजोरीतूनच त्याची भरपाई करावी लागेल. पण ज्या वेळेला 4,000 कोटींची महसुली तूट असलेला अर्थसंकल्प राज्याच्या विधानसभेसमोर येतो, त्याच वेळेला आम्हाला अर्थसंकल्प ऐकण्यामध्ये आमची उत्सुकता काय होती की मागच्या वर्षीचा महसुली तूट जी होती ती भरून काढून या वर्षी आपण पुढे जातोय का, महसुली तुटीच्या ऐवजी महसुली नफ्याचा अर्थसंकल्प आमच्या समोर येतोय का, हेच पाहण्याची उत्सुकता होती. तसा जर तो आला असता तर निश्चितपणानं कर्जमुक्तीच्या मागणीला एक आर्थिक आधार मिळाला असता, जो दुर्दैवानं आत्ताही आम्हाला मिळू शकलेला नाही. आणि म्हणूनच आजच्या निवेदनामध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडनं काहीतरी ठोस उपाययोजना जाहीर होतील, किमान काही कालावधी जाहीर होईल. अगदी मी असं म्हणत नाही की आकडेवारीमध्येच त्यांनी जाहीर करायला हवं होतं, पण किमान 1 महिन्याच्या आत, किमान 2 महिन्याच्या आत, किंवा शिवसेना पक्षप्रमुखांची, उद्धव साहेबांची जी मागणी आहे, येणारा शेतीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजे 7 जूनला मृग नक्षत्र सुरू होतं, मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पेरणी सुरू होते, ज्याला शेतीच्या हंगामाची सुरुवात असं संबोधलं जातं, त्या हंगामापूर्वी मी कर्जमुक्ती करून दाखवीन अशा प्रकारचं आश्वासन आज मिळेल अशी आमची अपेक्षा होती. ठीक आहे, शिवसेनेला अजूनही आशा आहे मुख्यमंत्री काहीतरी निर्णय घेतील, पण मुख्यमंत्री म्हणतायत कर्जमाफीसाठी तरतूद करणं अशक्य आहे असं त्यांनी स्पष्ट त्यांच्या निवेदनात म्हटलेलं आहे. राहुल बोंद्रे, प्रश्न हाच आहे, शिवसेनेला कळत नाही आहे किंवा कळत असेल तरी वळत नाही आहे. मुख्यमंत्री स्पष्टपणे सांगतायत की या क्षणाला आपण अशा ठिकाणी ही मागणी करतोय की ती पूर्णच होऊ शकत नाही. कर्जमाफीसाठी जेवढ्या रकमेची तरतूद करणं आवश्यक आहे ती आम्ही करू शकत नाही. आणि मुख्यमंत्री केंद्राकडे बोट दाखवत आहेत, केंद्र राज्य सरकारकडे बोट दाखवत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होते आहे आणि शिवसेना तरी म्हणते की आम्हाला आशा आहे. अशीची आमच्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाळू नका. आज अनेक ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळतंय आणि ते यश त्यांच्या डोक्यामध्ये चाललंय. आणि त्यामुळं काय व्हायला लागलंय, त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की आम्ही कर्जमाफी देऊ, त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की आम्ही कृषी मालाला उत्पादनावर आधारित भाव देऊ, आणि असे अनेक आश्वासनं दिलेत. पण आता मात्र जे यश मिळतंय सोयीस्कररित्या एक एक आश्वासनाचा विसर त्यांना पडतोय. त्यांना असं वाटतं की गरज नाही, आता सध्या आपण निवडून येतोय आणि त्यामुळं अशा कुठल्या गोष्टींची आपल्याला गरज नाही. आश्वासन देत असताना जाहीरनाम्यामध्ये म्हणायचं आणि जाहीरनामा असताना सांगायचं की आमचा वचननामा आहे हा आणि आम्ही ते निश्चित देऊ म्हणून. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत आणि या आत्महत्या होत असताना फक्त बघ्याची भूमिका हे सरकार घेते. हेच मुख्यमंत्री आधी सांगायचे की म्हणजे आत्महत्या झाल्या तर वधाचे गुन्हे दाखल करा, आत्महत्याचा प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करा, अशा अनेक गोष्टी सांगायचे. पण आज मात्र तेच त्या खुर्चीवर बसलेले असताना मात्र सोयीस्कररित्या त्यांना विसर पडतोय. बोंडे साहेबांना जर म्हटलं, बोंडे साहेब म्हणतील की आम्ही मोठमोठ्या योजना जाहीर करतोय आणि मोठमोठ्या योजना करतोय आणि त्यामुळं कर्जमाफी नाही, आम्ही कर्जमुक्त करू शेतकऱ्याला, असं ते सांगतायत. पण निश्चितपणे मी सांगतोय तुम्हाला, मागच्या वेळेस जेवढ्या आत्महत्या होत होत्या त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त आत्महत्या आता होत आहेत. 9,000 आत्महत्या हे सरकार आल्यापासून, नाही 3,500 एक वर्षाला 3,000 आत्महत्या, म्हणजे आता जवळपास 2-2.5 वर्ष झालेत आणि जवळपास एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. 3 वर्षामध्ये 9,000 आत्महत्या झालेल्या आहेत. आणि असं असताना आता परवा एक आत्महत्या झाली. मुख्यमंत्री सांगतायत की गरज नाही म्हणजे कर्जमाफीची, आणि पत्रामध्ये स्पष्ट त्यांनी सरकार कर्जमाफी देत नाही म्हणून मी आत्महत्या करतोय अशा पद्धतीचं म्हणजे आत्महत्या केली त्यांनी. अनिल बोंडे, तुम्ही भाजपचे आमदार आहात, ज्येष्ठ आमदार आहात, आता दुसरी टर्म आहे तुमची. तुम्ही ज्या पट्ट्यातून येता त्या पट्ट्यामध्ये कोरडवाहू बागायतदार शेतकरी आहे, म्हणजे जो संत्रा उत्पादक आहे त्याला आपण पूर्णपणे बागायतदार म्हणू शकत नाही, कारण त्याचं पिकाचं जे चक्र आहे ते त्याला दुसरी शेती पण करावीच लागते तरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. तुम्ही ज्या पट्ट्यातनं येता तिथं सुद्धा आत्महत्या होत आहेत आणि अमरावती विभागातच सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. असं असताना सुद्धा तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांचं आणि भाजप सरकारचं कसं समर्थन करू शकता? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आजच्या मुख्यमंत्र्यांचं भाषण जर आपण ऐकलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी सुस्पष्टपणे सांगितलं की शेतकऱ्याला कर्जमाफी कोणत्या परिस्थितीमध्ये केल्या जाऊ शकते आणि शेतकऱ्याला कर्जमाफी करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1,36,00,000 शेतकरी खातेदार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि तुम्हाला माहीत आहे की 31,00,000 शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे. जे आपण शेतकरी आत्महत्या करतात, कर्ज थकलेलं आहे, त्यांना नवीन कर्ज मिळत नाही, त्यांना सावकाराकडे जावं लागतं किंवा त्यांना दुसऱ्यावर उसने करून पेरणी करावी लागते. हा शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत असतो आणि म्हणून या 31,00,000 शेतकऱ्यांचं 30,500 कोटीचं कर्ज आहे जे थकीत आहे. म्हणजे याचं पुनर्गठन पण होऊ शकलं नाही, ते थकीत कर्ज आहे. म्हणजे तो बँकेच्या परिघाच्या बाहेर निघणारा हा शेतकरी आहे आणि याला वाचवण्यासाठी कर्जमाफी असली पाहिजे. हे भारतीय जनता पक्षाच्या, शिवसेनेच्या या आमदारांनी सुद्धा मोठ्या ताकदीने मांडलेलं आहे. म्हणजे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या मध्ये मांडताना अनेक सदस्यांनी ही गोष्ट अतिशय प्रकर्षाने सांगितलेली आहे. पण आता ही कर्जमाफी करताना माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे मागच्या वेळेला कर्जमाफी झाली, मला सांगा की राज्य सरकारने स्वतःच्या बजेटमधून पूर्ण कर्जमाफी केली का? मागच्या वेळेला केंद्र सरकारने केली. माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण जर तुम्ही आज ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी विचलित होऊ नये की केंद्राच्या मंत्र्यांनी म्हटलं की आमची सध्या काही योजना नाही, परंतु जे महाराष्ट्रामधलं डेलिगेशन गेलं होतं, जे शिष्टमंडळ गेलं होतं, त्याने सांगितलं होतं की योजना जरी नसली तरी एका राज्याकरता आपण कर्जमाफीची घोषणा करणार नाही, परंतु संपूर्ण राज्याकरता ती योजना बनवा आणि विशेषतः जे राज्य स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन द्यायला तयार असतील ते राज्याचं कॉन्ट्रिब्युशन आणि केंद्राचं कॉन्ट्रिब्युशन करून ही योजना बनवा. माननीय मुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणामध्ये हे सुद्धा सांगितलं की एका दिवसात घोषणा करण्याची गोष्ट नाही आहे. कोणता शेतकरी खरोखर ग्रीव्हन्समध्ये आहे, कोणता शेतकरी अडचणीत आहे, कोणता शेतकरी थकीत आहे आणि त्या थकीत शेतकऱ्याला मदत करण्यासाठी आपण समोर आलं पाहिजे. माहीत आहे मागच्या वेळेला कर्जमाफी झाली होती, आत्महत्या विदर्भात झाल्या होत्या, राहुलजींनाही माहीत आहे, परंतु फक्त 12% कर्जमाफीचा पैसा हा विदर्भातल्या शेतकऱ्यांना मिळाला होता आणि 58% पैसा हा पश्चिम महाराष्ट्रात जे ऊसासाठी मोटरसायकलसाठी घेतलेलं कर्ज. डॉक्टर अनिल बोंडे, तुमच्या सरकारला आता 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तुमच्या सरकारनं एक व्यवस्थित नवा प्लॅन का नाही बनवला कर्जमाफीचा? नाही बरोबर आहे ना. तुम्ही एक चांगला प्लॅन बनवा, शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये पैसे टाका. कशाला बँकांमध्ये टाकताय? तेच म्हणायचं. हा, तुम्ही सावकाराचं कर्ज माफ करता, खासगी सावकाराचं व्याज न घेता, व्याज नाही, उलट सावकाराच्याकडे अनेक शेतकऱ्यांच्या पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र अडकलेलं होतं. म्हणजे त्याची इज्जत म्हणून त्या सावकाराला पैसे दिले. नाही, फक्त मुद्दा पैसे देतात नाही, ज्याच्यामुळं पैसे देतात. आणि एक वेळा सावकारांचं क्लिअर करून पुन्हा बँकेच्या परिघामध्ये त्या शेतकऱ्यांना आणणं हे सर्वात महत्त्वाचं काम सावकाराचं कर्ज माफ करून केलेलं आहे. आणि आज 31,00,000 जे शेतकरी आहे ज्यांचं 30,500 जे थकीत कर्ज आहे ते माफ होणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी तर हे म्हणतो की सरसकट जे विदर्भ आणि मराठवाड्यामधले आत्महत्या प्रवण शेतकरी आहे, आता माहिती आहे आपल्याला आत्महत्या कुठे होतात आहे, कुठले शेतकरी अडचणीमध्ये, कोरडवाहू शेतकरी आहे, कोरडवाहूच. तेच सांगतो, विदर्भ मराठवाड्यामधलेच 5 एकराच्याच खालचे नाही 10-10 एकरवाला सुद्धा आत्महत्या करतो, कारण की तो ग्रीव्हन्समध्ये आहे. आणि मागच्यासारखं जर अल्पभूधारकाचा आपण क्रायटेरिया लावला तर हा 10 एकरवाला 15 एकरवाला तो सुद्धा अडचणीत येईल. आणि म्हणून जो ग्रीव्हन्समध्ये आहे, जो खरोखर अडचणीत आहे, तो त्या शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी करा. म्हणजे भाजपला अजूनही असं वाटत नाही की सध्याची वेळ ही कर्जमाफी देण्याची आहे, त्याची प्रोसेस सुरू करायला पाहिजे. मी तर माननीय मुख्यमंत्र्यांना, ही वेळ कर्जमाफी देण्याची नाही का? आहे ना, मी सांगतोय ना, ही प्रोसेसच. आणि नुसतं कर्जमाफी नाही तर शेतकऱ्याला सपोर्ट करण्याची. कधी कर्जमाफी देणार? नाही, शेतकऱ्याला सपोर्ट करण्याची आहे. ही कर्जमाफी करण्याची प्रोसेस ही सुरू होते. आज केंद्र सरकारकडे आपण गेलेलो आहे, याचाच अर्थ तो आहे की ती योजना जशी केंद्र सरकार म्हणते राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे. ऐका ना, 2007ला ज्याप्रमाणे मनमोहन सिंग सरकारने चिदंबरम जेव्हा अर्थमंत्री होते त्यावेळेला जसा निर्णय घेतला तशी कंबाईंड योजना केंद्राने. नाही, हे काहीतरी मोठं कन्फ्युजन आहे. मी पुन्हा जातोय विजय आवटींकडे. विजय आवटी, तुम्ही आता ऐकलत की डॉक्टर अनिल बोंडे काय म्हणतायत. अनिल बोंडे हे केंद्राकडे बोट दाखवत आहेत. राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे की आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची आहे आणि केंद्रीय कृषी मंत्री असतील किंवा अर्थमंत्री असतील ते असं सांगतायत की राज्य सरकारनं निर्णय घ्यायचा आहे. प्रश्न असा आहे, बहुतेकांना असं वाटतं की तुम्ही बजेटमध्ये हे निदान सांगा ना की आम्ही अमुक कालावधीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, त्यासाठी जी
33,000 कोटींची रक्कम पाहिजे, ती आम्ही बाजूला काढून ठेवतोय. भलेही आम्ही सध्या ती खर्च करत नाही, पण आम्ही तरतूद करून ठेवतो. बजेटमध्ये तरतूद करता आली नसती का? ज्या वेळेला महसुली तूट तुम्हाला तुटीचा अर्थसंकल्प सभागृहासमोर मांडावा लागतोय, याचाच अर्थ तुम्ही महसुली उत्पन्न जे गृहीत धरलेलं होतं, मागच्याही वर्षी आपल्याला तुटीचा अर्थसंकल्प सादर करावा लागला आणि किमान या आर्थिक वर्षात म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करत असताना ती महसुली तूट जर भरून निघाली असती आणि अधिक आपण जर त्याच्यामध्ये सरप्लसमध्ये गेलो असतो तर काही प्रमाणामध्ये ती तरतूद करणं शक्य होतं. परंतु ज्या वेळेला तुम्ही तुटीचा अर्थसंकल्प सभागृहासमोर सादर करतात, याचा स्पष्ट अर्थ आहे की राज्याची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. आता या बिघडलेल्या आर्थिक स्थितीतून सरकारला बाहेर काढायचं, आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारला बाहेर काढायचं म्हणजेच तुम्हाला शेतकऱ्यांना बाहेर काढावं लागेल. कारण आजही महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचं पुस्तक जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आज 45% लोक नागरी भागामध्ये राहतात आणि 55% लोक कृषी भागात राहतात, ग्रामीण भागामध्ये राहतात. म्हणजे 55% लोकांसाठीचा जर तो अर्थसंकल्प असेल, महसुली तूट होते कशामुळं? तुम्ही जो अंदाज गृहीत धरता इतकं आपल्याला राज्याला उत्पन्न मिळेल, त्याच्यातून आपण इतका खर्च करू, प्रत्यक्षात ती जमाच होत नाही, त्यामुळे खर्च करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. दुसऱ्या बाजूने आपण आकडे असेही पाहतो की ज्याच्यासाठी म्हणून तरतूद केली ते पैसे 31 मार्चला तरी खर्च होत नाहीत. आणि अनेक ठिकाणी आपण असं बघतो 31 मार्चला मध्यरात्री पैसे दिले जातात आणि ते सुद्धा ट्रायबलच्या लोकांसाठीचे. मागच्या काही वर्षातले जर आपण आकडे काढून बघाल तर आदिवासी विभागाला 31 मार्चला मध्यरात्री 12 वाजता पैसे ट्रान्सफर केले गेले त्या जिल्ह्यांमध्ये आणि सांगितलं की आता रात्री खर्च करा. कसं प्रकल्प अधिकारी त्या भागातला खर्च करू शकेल मला तुम्ही सांगा? अहो, शनिवारी रविवारी सुट्टी असताना सुद्धा गेले 31 मार्चला 30 मार्चला शनिवारी. अगदी बरोबर आहे, शनिवार रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा पैसे गेले आणि रातोरात पैसे खर्च करा अशा सूचना केल्या. पैसा खर्च होऊ शकला नाही. ट्रायबलच्या लोकांना देखील, म्हणजे ट्रायबल हा एकच विषय आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये असा आहे की एकदा त्यांना बजेट मिळालं की त्यांच्या फाईल्स पुन्हा वित्त मंत्रालयात जात नाहीत, त्या खात्याचा मंत्रीच त्या पैशांचं वाटप करतो. एका बाजूने ही स्थिती आहे. दुसऱ्या बाजूनं आम्ही गेले अनेक वर्षापासून जे सातत्याने ज्या वेळेला दुष्काळ पडला, मराठवाड्यामध्ये शिवजल क्रांतीचं काम शिवसेनेनं त्या ठिकाणी उभं केलं. सरकारला मदत करण्याची भूमिका देखील आम्ही पार पाडली हे या ठिकाणी आपल्याला विसरता येणार नाही. शिवजल क्रांतीच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये जेवढे बांधारे शिवसेनेनं बांधले तेवढे कुठल्याही राजकीय पक्षानं बांधलेले नाहीत. त्यामुळे आम्ही विरोधासाठी विरोध करत नाही हो, आमची भूमिका प्रामाणिक आहे. आणि पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या, पण तुम्ही फरफटत जाताय त्याचं काय? शिवसेना भाजपच्या मागे फरफटत जाते त्याचं काय? आम्ही फरफटत जात नाही हो, नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आशिषजी, महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रावर सरकार कोणाचं असावं याचा स्पष्ट मॅन्डेट मिळालेला नाही. 123 जागा मिळाल्या, पण बहुमत मिळालं का? नाही. आम्ही प्रामाणिकपणे विरोधी पक्ष नेते पद स्वीकारलं, विरोधी पक्षामध्ये बसलो, विरोधी पक्ष नेते आणि आमदारांना घेऊन उद्धव साहेबांनी मराठवाड्याचा दौरा केला. पण महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार असावं, आपण नैसर्गिक मित्र. ठीक आहे. ही शिवसेनेची भूमिका आता सर्वांना पाठ झाली आहे. ही शिवसेनेची भूमिका सर्वांना पाठ झाली आहे. पण भाजप काही वेगळा विचार करतंय. भाजप म्हणते आम्ही वेळ पडली तर मध्यवर्ती निवडणुकांना सामोरं जाऊ आणि आमचं स्वतःचं बहुमत आणू, अशीही तयारी ते करतायत. शिवसेनेला काय झालं हे कळत नाही आहे. विद्याताई, जे विजय आवटी सांगतायत की शिवसेनेचा बाणा कायम आहे, शिवसेनेचा वाघ हा नेहमी डरकावत राहतो, आम्ही कोणाचं ऐकणार नाही, तरी आता फरफटत जातो, हे काय चाललंय? शिवसेनेची भूमिका मातोश्रीवर वेगळी आहे, आमदारांची भूमिका वेगळी आहे, मंत्र्यांना भूमिकाच नाही. ते भाजप बरोबर आहेत, त्यांना आपलं सरकार जावं असं शिवसेनेच्या सरकारला मंत्र्यांना वाटतच नाही आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये आमदार वेगळे, मंत्री वेगळे, मातोश्री आणि उद्धव ठाकरे वेगळे, वेगवेगळी भूमिका आहे. शिवसेनेची फारच वाईट परिस्थिती झालेली आहे. ते स्वतःला वाघ म्हणवतात, पण आता त्यांचा कागदी वाघ म्हणावा का वाघाची मांजर झाली असं म्हणावं, हे आता तो त्यांचा प्रश्न आहे. कारण त्यांना सत्तेचा मोह सोडवत नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं भाजपच्या मागे त्यांनी स्वतःची फरफट करून घेतलेली. आता ह्या विधिमंडळामध्ये जर गव्हर्नरचं भाषण असेल, हे बजेट अधिवेशन आहे तर बजेटवरती भाषणं असतील, ह्याच्यावरती आपल्या प्रतिक्रिया मांडायच्या आणि बजेटमध्ये कर्जमाफी शेतकऱ्याची व्हावी ही एक ओळीची तरतूद असावी, ही जर आम्ही अपेक्षा केली असेल तर ती चुकीची आहे का? कारण आज महाराष्ट्रामध्ये देशात सगळ्यात जास्ती आत्महत्या होत आहेत. इकडे UPचे निवडणुका आल्या, तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये घालताय की शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार. मग महाराष्ट्रामध्ये इथे आत्महत्या होत आहेत, इथे भाजपचं सरकार आहे,
मग तरी सुद्धा तुम्ही कर्जमाफी का देत नाही? 2.5 वर्ष झाले. मुख्यमंत्र्यांचं भाषण मी नीट ऐकलं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की हे 1 दिवसाची गोष्ट नाहीये, 1 दिवस नाहीये, 2.5 वर्ष म्हणजे सफिशियंट टाइम तुम्हाला दिलेला आहे. आणि जे मुख्यमंत्री कंठशोष करून करून भाषणं करत होते की इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, तुमच्यावर 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे, 7/12 कोरा झाला पाहिजे, मग आता का करत नाही तुम्ही? आता तुम्ही मुख्यमंत्री आहात. म्हणजे मुख्यमंत्र्यांचं इतकं घाणेरडं राजकारण सुरू आहे की ते शिवसेनेला त्यांनी वेठीला धरले आहे आणि आम्हाला सांगतायत की तुम्ही त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवतो. आम्ही बंदूक ठेवत नाहीये. आज डॉक्टरांचा स्ट्राईक असेल तरी मुख्यमंत्र्यांचं भाषण मी ऐकलं, अक्षरशः असं बोट करून करून ते तंबी देत आहेत की तुम्ही असं करायचं नाही, तसं करायचं नाही. म्हणजे मुख्यमंत्री आहात का दमबाजी करायला बसलात तुम्ही? ते सोडा ताई, शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्री जेव्हा निवेदन करतात, भाषण करतात, तेव्हा टीव्हीवर बघणाऱ्यांना असं वाटतं की विरोधी बाकावरती सर्व आमदार बसलेले आहेत. वस्तुस्थिती अशी आहे, विरोधकांचा बहिष्कार आहे, सभात्याग आहे, ते विरोधी बाग रिकामा आहे आणि मुख्यमंत्री असं भाषण करतायत की जणू काही ते विरोधकांना ऐकवतायत. खरं तर ते शिवसेनेला ऐकवत असतात. निश्चितच नाही, शिवसेनेच्या लोकांना लेखी बोले सुना लागे तसं म्हणतात ना, तसा प्रकार आहे. विरोधकांच्या नावाने ते शिवसेनेलाच ऐकवत असतात. खरं तर मुख्यमंत्री जे बोलतायत त्याचंही परीक्षण झालं पाहिजे. मुख्यमंत्री वारंवार जे सांगतायत की राज्य सरकार त्या परिस्थितीमध्ये नाही आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या. मग कोणत्या परिस्थितीमध्ये राज्य सरकार आहे हे मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे. नेमकं असं काय आहे जी मुख्यमंत्र्यांची हतबलता आहे, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. विरोधकांशिवाय सरकारनं विधानसभेचं कामकाज रेटून नेणं योग्य आहे का? 65% लोक म्हणतायत नाही, विरोधकांशिवाय सरकारनं विधानसभेचं कामकाज रेटून नेणं योग्य नाही. खरं तर विधानसभा मध्ये जनतेतून प्रत्यक्ष आमदार निवडून येतात, त्यामुळं विधानसभेचं पावित्र्य हे खूप मोठं आहे आणि तिथं जर का कामकाज एकतर्फी सरकार रेटून नेत असेल तर ते योग्य नाही असं जनतेला वाटतंय. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत अनिल बोंडे आहेत. डॉक्टर अनिल बोंडे, चर्चेशिवाय विधानसभेत अर्थसंकल्प मंजूर केला गेला, याआधी क्वचित असं घडलं असेल. चर्चाच करायची नाही, विरोधकांचं सुद्धा म्हणणं घ्यायचं नाही पटलावरती. एवढंच नाही तर ज्यांच्याबरोबर आपण सत्तेत आहोत त्या शिवसेनेच्या आमदारांना तुम्ही सुद्धा संधी दिली नाही बोलायची काही, आणि चर्चेशिवाय अर्थसंकल्प मंजूर करून घेतला. हे कसं काय? मला असं वाटतं आशिषजी काहीतरी गैरसमज होतोय. हो, कारण खरं म्हणजे विरोधकांना म्हणजे निलंबन जे केलं ही काही आनंददायी गोष्ट नाही आहे. कारण निलंबन होऊ नये कोणत्याही सदस्याचं आणि विरोधक विधान भवनामध्ये असावं असं प्रत्येक सत्ताधारी पक्षाला वाटत असतं. परंतु जेव्हा संवैधानिक असलेलं बजेट, त्या बजेटच्या प्रती जाळल्या जातात आणि बजेटच्या प्रती जाळल्यानंतर किंवा त्या बजेटच्या वेळेला शेतकऱ्याचं जे दुखणं मांडायचं आहे किंवा कर्जमाफीचं मांडायचं आहे ते तरी किमान गंभीरतेनं मांडायचं, पण थट्टा केल्यासारखं ते मांडणं. आणि ही काही पहिली वेळ नाही आहे निलंबनाची. आणि निलंबन झाल्यानंतर 19 सदस्याचं निलंबन झालं तर संपूर्ण विरोधी पक्षानं बहिष्कार टाकणं. खरं म्हणजे त्यांना जर शेतकऱ्याचं दुःख मांडायचं आहे आणि ते काम आहे किंवा राज्यातल्या समस्या मांडायच्या असल्या तर विरोधी पक्षांनी बजेटवर विरोधी पक्षनेत्यांनी बोलणं अत्यावश्यक असतं. ठीक आहे, मान्य आहे. यांचं निलंबन झालं होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं, त्यांनी कामकाजावर बहिष्कार घातला म्हणून मग एकतर्फी बजेट मंजूर झालं. मी पुन्हा विजय आवटींकडे जातोय. विजय आवटी, विरोधकांचं ठीक आहे, त्यांच्या 19 आमदारांचं निलंबन झालं होतं म्हणून त्यांनी कामकाजावर बहिष्कार घातला होता, ते तिथं नव्हतेच सभागृहामध्ये. पण शिवसेनेचे आमदार तुम्ही सुद्धा विधानसभेत हजर होतात, मग तुम्हाला सर्वांना बोलायची संधी एक एक करून का दिली गेली नाही बजेटवर? आणि बजेट हे चर्चेशिवाय मंजूर केलं गेलं.
आता आम्हाला संधी का दिली नाही? मी तर पहिल्यांदा जयप्रकाश मुंदडा आणि मी शेजारी सभागृहामध्ये बसतो. आम्ही दोघं इतक्या त्वेषानं तुटून पडलो की अर्थसंकल्पावर चर्चा आहे, म्हणजे तुम्ही कार्यक्रम पत्रिकेमध्ये दाखवलेली आहे की अर्थसंकल्पावरील चर्चा दुसरा आणि शेवटचा दिवस, आणि त्याच्यानंतर लेखानुदान आहे. लेखानुदान म्हणजे आता येणाऱ्या 31 मार्चला जे काय जो निधी आपल्याला खर्च करायचा आहे त्याला विधानसभेची संमती घेतल्यानंतर ते विधान परिषदेकडे पाठवायला लागतं. पण कालावधी इतका मोठा असतो. बऱ्याचदा आपण होट ऑन अकाउंट, पण बऱ्याचदा आपण हे बघितलेलं आहे की कधी 27 मार्चला अर्थसंकल्प सादर होतो, 28-29ला चर्चा होते आणि सर्वसाधारण अर्थसंकल्पाला मंजुरी झाली की मग पुढे त्यांच्या 1 तारखेपासूनचे पगार, निवृत्ती वेतन, शिष्यवृत्ती, अपंग वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सुरू होतात. खरं म्हणजे काल त्यांनी हा उद्योग करण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. आणि हा उद्योग झाल्यानंतर आम्ही जे त्वेषानं आक्षेप घेतला, मी तर सभागृह सोडून बाहेर पण निघून आलो. आणि मग नंतर त्यातनं आमच्या सिनियर लोकांनी मार्ग काढला की ते पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनवरती आमच्या 5-6 आमदारांना भाषण करू द्या, आणि त्याप्रमाणे आम्ही कर्जमाफीच्या मुद्द्यावरच काल सभागृहामध्ये त्या ठिकाणी भाषण केलं. पण जी पद्धत वापरली गेली ती पद्धत अशोभनीय आहे, असंसदीय आहे. आम्ही ती कदापि मान्य करणार नाही. ठीक आहे, शिवसेनेनंच आता हा घरचा आहेर भाजप सरकारला दिलेला आहे. अशोभनीय पद्धत आहे. तुम्ही चर्चेशिवाय बजेट मंजूर करून घेताय. विद्याताई, तुमच्या सुद्धा आमदारांनी ज्या पद्धतीनं बाहेर प्रेमायसेसच्या बाहेर, म्हणजे परिसराच्या बाहेर म्हणूया, आवाराच्या बाहेर म्हणूया, बजेटची होळी केली, प्रति जाळल्या. एका आमदारांनी, तुमचे ज्येष्ठ आमदार आहेत, माजी कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी तर इतकी माकड चेष्टा केली की ती बघवली गेली नाही. इतकी ओंगाळवाणी ती माकड चेष्टा होती, बघवलीच गेली नाही. अशा पद्धतीनं तुम्ही एखाद्याची खिल्ली उडवता, सरकारची खिल्ली उडवता. पण मग सरकारचं हेच तर म्हणणं आहे ना की बजेटच्या प्रति जाळल्या म्हणून निलंबन झालं. आणि अगदी साधी गोष्ट आहे. तुम्ही जर कर्जमाफी ह्या बजेटमध्ये केली असते, आणि करू शकत नव्हते का? करू शकत होते, पण ते करायचं नाही आणि मग दोष आम्हाला द्यायचा. बजेटमध्ये जर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी केली असती तर ही वेळ आमच्यावर आलीच नसती ना. आणि आम्ही काय आतमध्ये होळी केलेली नाही, बाहेर केलेली आहे. आणि इतक्या योजना आता मुख्यमंत्र्यांनी पण भाषणामध्ये सांगितलं की आदिवासींसाठी असेल, गोरगरिबांसाठी असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, ह्याच्यासाठी केलं. आदिवासी मुलांचं जे कुपोषण होतंय तिथे मागच्या बजेटमध्ये त्यांनी केवढा मोठा कट लावलेला आहे. आणि आता पण काही नाही आहे. म्हणजे गोरगरिबांसाठी, आदिवासींसाठी कुपोषणाचं प्रमाण वाढलेलं आहे, बालमृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. कुठेही हे देत नाही आहेत, शेतकऱ्यांनाही देत नाही आहेत. म्हणजे मला तर आता अशी भीती वाटायला लागलेली आहे की हे संपूर्ण गरिबी नष्ट करायचं यांचं हे काम चालू आहे बजेटमधनं. आणि ही प्रोव्हिजन मग कोणासाठी केली जाते? बजेटमध्ये तुम्ही जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती तर आम्हाला अर्थसंकल्पाच्या प्रती जाळण्याची वेळ आली नसती. ज्यावेळेस अत्यंत कडेलोट झाला तेव्हा आमदारांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि तिथे कोणीही माकडचेष्टा वगैरे केले नाही. मी स्वतः सुद्धा तिथे होते. अत्यंत पायऱ्यांवर गाजर कशा पद्धतीनं खाल्लं गेलं, गाजर वाटले, मग गाजरच वाटले नाही, खाऊन दाखवलं, गाजरच दिले आमच्या हातामध्ये सगळ्यांच्या, आपल्याच नाही शेतकऱ्यांच्याही हातात शेतकऱ्यांनी पिकवलेले गाजर दिले त्यांनी. म्हणजे शेतकऱ्याची इतकी क्रूर चेष्टा कोणीही आजपर्यंत केली नाही. अनेक मुख्यमंत्री मी बघितलेले, गेले 30 वर्ष मी राजकारणामध्ये ज्या पद्धतीने ते गाजर खाल्लं गेलं आणि चेष्टा केली गेली त्याचा राग आलाय सरकारला. म्हणून या 19 जणांचं निलंबन झालंय. गाजर खाल्ल्याचा राग येतो आणि मुख्यमंत्र्यांनी अशा करून तंब्या द्यायच्या, सभागृहामध्ये भाषणं करायची, नाही देणार, काय करणार आहे तुम्ही, नाटकं करताय. आमचा राग नाही व्यक्त करायचा. आम्हाला अधिकार दिलेला नाहीये. आम्हाला अधिकार दिलेला नाही आहे का? अर्थसंकल्प, ज्या अर्थसंकल्पावर आम्हाला बोलायचं होतं, ज्या अर्थसंकल्पावर आम्ही मागणी करत होतो, गेले हे काय पहिलं अधिवेशन नाही आहे, गेले 5-6 अधिवेशन हाच प्रकार चाललाय. चर्चा झाली, मागणी झाली, सगळं झालं, तरी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये व्हायला पाहिजे. आणि आता काय म्हणतात योग्य वेळ म्हणजे कुठली? 19च्या निवडणुका तुम्ही डोळ्यावर जी तुम्ही हेरली होती. 2009ला निवडणुका होत्या लोकसभा आणि विधानसभेच्या, म्हणून मग काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने 2008ला कर्जमाफी दिली नाही. मला तुम्हाला मुंबईच्या म्युन्सिपालिटीच्या निवडणुका असू दे, उत्तर प्रदेशच्या असू द्या, पंजाबच्या असू दे, कुठलेही असू दे, प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त निवडणुका भाजपच्या केंद्रस्थानी फक्त संबंध देशभर कमळ फुलवायचं. तर शेतकरी मरू दे, नाही तर कुपोषणात बालकं मरू दे, नाही तर काही मरू दे, मुख्यमंत्री मंत्रालयात भेटत सुद्धा नाहीत. काल शेतकऱ्याला जी मारहाण केलेली आहे ती तुम्ही बघितलेली आहे. एक शेतकरी 6व्या मजल्यावरती येतो की 2 वर्षापासून माझी थकबाकी हे करा, माफ करा म्हणून त्या मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर त्याला मारहाण केली झाली, तर रक्तबंबाळ झालेला आहे. तो खाली आल्यानंतर त्याला
डॉक्टरकडे नेण्याचं, हॉस्पिटलमध्ये नेण्याचं सौजन्य दाखवलं नाहीत. म्हणजे हे प्रकार काय चाललेत? मी ठीक आहे, आमदार ठीक आहे, आहे, ठीक आहे. अनेक प्रश्न ज्या घेऊन मी मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांकडे जाते. राहुल भेटत बोंद्रे नाही हे येते. आमदार आहेत, त्यांच्या जिल्ह्याचेच पालकमंत्री आहेत, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर. त्यांनी काय सांगितलं तेही महत्वाचं. ते म्हणाले की तो जो शेतकरी आहे, ज्याला मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर पोलिसांनी मारहाण केली, तो गांजा पिकवण्यासाठी परवानगी मागत होता. अहो, तो उपवासानं म्हणाला होता, आत्महत्या करण्यापूर्वी जर का तुम्ही मला गांजा पिकवण्याची परवानगी दिली, मग तशी तरी द्या, नाही तर मला आत्महत्या करू द्या, असं त्याचं म्हणणं होतं. काय राहुल बोंद्रे? आहे की या सरकारमध्ये पहिल्यांदा अनेक गोष्टी घडतायत, आत्महत्या इतक्या होत आहेत. खरं तर एका शेतकऱ्यांनी येऊन इथे मंत्रालयाच्या समोर आत्महत्या करण्याची पहिली वेळ या सरकारमध्ये घडली आहे. आता असं 6व्या मजल्यावर एखाद्या शेतकऱ्याला मारहाण करण्याची देखील ही पहिलीच वेळ आहे. अशा अनेक गोष्टी या सरकारमध्ये घडतायत. खरं तर 19 आमदारांचं जे निलंबन झालं ते काही आम्ही गोंधळ घालत होतो किंवा आम्ही त्या बजेटच्या प्रती झाल्या म्हणून नाही, तर यांना बजेटवर चर्चा होऊ द्यायची नाही, यांना शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात चर्चा देखील करायची नाही आणि हे बजेट चर्चेविना मंजूर करायचं. आणि कट मोशन जर लागला तर शिवसेना यांच्या विरोधात मतदान करेल अशी त्यांना भीती वाटतेय आणि म्हणून बरोबर 19-20 आमदारच निलंबित करण्याचा घाट यांनी घातला. आता बघा किती नियोजन होतं. आठवड्याचा पहिला दिवस होता सुरुवातीचा, ज्या दिवशी हे निलंबन झालं. आम्ही नेहमी विनंती करतो की आठवड्याचा पहिला दिवस आहे तर 12 वाजता अधिवेशन सुरू करा, कारण आमदारांना यायला उशीर होतो. तर 12 नाही, 11 नाही, 10 वाजता स्पेशल सिटिंग ठेवली. म्हणजे काँग्रेसचे 5-7 आमदार, राष्ट्रवादीचे 2-4 आमदार, शिवसेनेचे तर 2च आमदार उपस्थित होते. भाजपचे मात्र 80 ते 100 आमदार उपस्थित होते. कसं काय? त्यांनी नियोजनबद्ध केलं आणि नियोजन करून 20 आमदार, म्हणजे 20 जाहीर केले होते नावं पहिले, नंतर मग एक उपस्थित 21 होते. नितेश राणे आणि वीरेंद्र जगताप या दोघांची नावं कट केली. आता नितेश राणेचं मी समजू शकतो, कारण चर्चा होती की राणे कुटुंबीय नारायण राणे हे कदाचित भाजपमध्ये जाऊ शकतात वगैरे वगैरे. पण वीरेंद्र जगताप तर हे काँग्रेसचे निष्ठावंत आमदार आहेत, तेही भाजपच्या रडारवर आहेत की काय? नाही, ते त्या दिवशी उपस्थितच नव्हते त्या बजेटच्या दिवशी. अच्छा, हे लक्षात आलं उशिरा. म्हणजे जे ठरवून केले, आमदारांचे नावं टाकून दिले, यांना निलंबित करायचं, कट मोशन आलं तर मग सरकार आपलं जाईल घरी, आणि म्हणून त्याची अत्यंत नियोजनबद्ध काळजी घेऊन हे सगळं करण्यात आलेलं आहे. मी हे जनतेला, लोकांना व्यवस्थित समजावून सांगतो हे काय होतं. चर्चा अशी आहे की भाजपला हा विश्वास नाही आहे की जर का बजेटवरती मंजुरीसाठी मतदान झालं असतं आणि तिथं जर का शिवसेनेनं काही दगाफटका केला असता तर ते सरकारला महागात पडलं असतं, किंबहुना सरकार कोसळू शकतं, अशी परिस्थितीसुद्धा उद्भवू शकते. ती उद्भवू नये किंवा शिवसेनेवरती विश्वास नाही म्हणून म्हणा. 145 हा बहुमताचा आकडा आहे. भाजपकडं स्वतःचे 122 आमदार आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचा 1 म्हणजे 123 आणि 3 अपक्ष म्हणजे 126 म्हणजे 126 हा जो आकडा आहे एवढंच भाजपकडं सध्या आहे. याच्यावर बहुमतासाठी जे 19 आमदार लागणार होते ते जर का शिवसेनेनं पुरवले नसते तर मग काय झालं असतं. म्हणून 19 आमदारांचं, जे विरोधी पक्षातले आहेत त्यांचं निलंबन केलं गेलं, जेणेकरून उद्या मतदान झालं तर मग 126 हा बहुमताचा आकडा होईल, मग शिवसेनेची गरज लागणार नाही. अशा वेळी म्हणून मग भाजपनं या 19 आमदारांचं निलंबन केलं अशी चर्चा आहे. मी याविषयीच विचारणार आहे विजय आवटी यांना. विजय आवटी, हे खरं आहे का की का भाजपने असं केलेलं आहे? भाजपला शिवसेनेवरती विश्वास नाही. जर का चुकून मागून विधानसभेमध्ये मतदान झालं कुठल्या प्रश्नावरती, खास करून आर्थिक विधेयकावरती या बजेटसारख्या, तर मग शिवसेना दगाफटका करेल? नाही, प्रश्न असा आहे, तुम्ही एक गोष्ट अजूनही लक्षात घ्या. अर्थ आणि नियोजन खात्याचे राज्यमंत्री हे शिवसेनेचे आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ज्या वेळेला विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय भाषण वाचत होते, बरोबर त्याच वेळेला शिवसेनेचे दीपक केसरकर हे विधान परिषदेमध्ये अर्थसंकल्पीय भाषणाचं वाचन करत होते. आणि मग ज्या सरकारमध्ये राज्यमंत्री का होईना पण अर्थ आणि नियोजन विभाग शिवसेना सांभाळते आहे, तेव्हा असा काही प्रकार होण्याची त्यांना का भीती वाटत असेल तर मला माहीत नाही.
मला माहित नाही, कदाचित अनिल बोंडे त्याचं उत्तर देऊ शकतील. पण अशी भीती असण्याचं खरं म्हणजे काही कारण नव्हतं. म्हणजे त्या भीतीपोटी त्यांनी केलं असेल, अनिल बोंडेंनी त्याचं स्पष्टीकरण करावं. मी कुठल्या गृहितावर कसं त्याच्यावर भाष्य करू. पण आता कालही भाजपच्या कोर ग्रुपची म्हणजे जे ज्येष्ठ मंत्री आहेत 7-8 त्यांची एक बैठक झाली आणि त्यातून बातमी पुढे आली की ह्या शिवसेनेच्या दादागिरीला आता जुमानायचं नाही, शिवसेनेला बाजूलाच सारायचं आणि मध्यावधी निवडणुकांना सामोरं जायचं की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे 30 आमदार फोडून पुन्हा पोटनिवडणुकांना सामोरं जायचं आणि आपण आपला पूर्ण कोटा पूर्ण करायचा. निवडणुकांना पुन्हा जर का गेलो तर जसं मागच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळालं तसंच पोटनिवडणुकांमध्ये किंवा मध्यावधी निवडणुकांमध्ये यश मिळेल असंही भाजपला वाटतंय. त्यावर शिवसेनेची अजून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. नाही, प्रश्न असा आहे की त्यांच्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काय झालं. वृत्तपत्रांमधल्या बातम्या ह्या सगळ्या अंदाज आहेत. नंबर 2, जुलै महिन्यामध्ये भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक आहे आणि महाराष्ट्रातल्या एकेका आमदाराच्या मतांचं जर आपण मूल्य विचारामध्ये घेतलं तर जुलैचं पावसाळी अधिवेशन, राष्ट्रपती पदाची निवडणूक हे सगळं पार पडेपर्यंत यातला कुठलाही निर्णय घेणं कोणालाही सोपं नाही. हे मी आपल्याला वस्तुस्थिती फक्त समोर लक्षात आणून त्यांनी काय करावं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. ठीक आहे, म्हणूनच तर शिवसेना ब्लॅकमेल करते. शिवसेनेलाही माहिती आहे राष्ट्रपतीची निवडणूक खूप महत्वाची आहे, जेवढं पदरात पाडून घेता येईल तेवढं पाडून घ्या. शिवसेना हुशार आहे. अनिल बोंडे एकदम खुश झाले. हो, मग गेम प्लॅन आहे त्यांचाही, जसा तुमचा आहे तसा त्यांचाही आहे. पण पहा आशिष, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता हे सगळं तुम्ही जे समीकरण मांडताय, मला हे सांगा, हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी बजेट जर शांतपणे ऐकून घेतलं असतं आणि काय मिळालं ऐका तर यांनी गडबड केली नसती तर निलंबन करण्याची संधी तरी आली असती का? निलंबन यासाठी करावं लागलं की ज्या पद्धतीने त्यांनी जी गडबड केली, जी आपण माकड चेष्टा म्हणून नाही, माकडाला वाईट वाटेल, पण हा बरोबर आहे, माकडाला वाईट वाटेल, त्याच्यापेक्षा जास्त चेष्टा शेतकऱ्यांची त्यांनी केली. आणि सरकारने काय केली? नाही, तुम्हाला सांगतो, सरकारने गंभीरतेने आजही माननीय मुख्यमंत्र्यांनी गंभीरतेने सांगितलं की 31 लाख शेतकऱ्यांचं 30,500 कोटी रुपयाचं कर्ज त्यांना बँकेच्या परिघामध्ये आणणं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आमच्या पुढे आहे आणि त्याच्यासाठी केंद्राने आणि राज्यांनी योजना कशी करायची यावर गंभीरतेने विचार करायचा आहे. आणि जे राज्याचे प्रश्न आहे, शेतकऱ्याचे प्रश्न आहे, खरं म्हणजे बजेटच्या संदर्भात विरोधी पक्षांनी जर मांडले असते आणि त्यांनी सूचना दिल्या असत्या की कशा तऱ्हेने राज्य यामध्ये सुधारणा करू शकते तर खरोखर स्वागत केलं. डॉक्टर अनिल बोंडे, खरं तर मुख्यमंत्र्यांनी जो कर्जमाफीचा आकडा जाहीर केलेला आहे ना 30,500 कोटी रुपये, त्यासाठी सरकारकडे पैसा नाही हे शेतकऱ्यांना आता कळलेलं आहे. शेतकऱ्यांचं दुखणं किंवा व्यथा किंवा त्यांचं म्हणणं काय माहिती आहे का, आमच्यासाठी तुम्हाला हे 30,500 कोटी आठवतात काय आणि तुम्ही ते इतर योजनांमध्ये जे गेले वाया वगैरे त्याचा हिशोब लावा. आता झालं काय, तुम्ही शेतकऱ्यांना आकडा सांगितलेला आहे. शेतकऱ्यांचे आकडे एवढे पाठ झालेले आहे कारण वर्तमानपत्रांमधून TV वरून ते असे आकडे सराईत झालेले आहेत. त्यांनाही आता ऐकण्याची सवय झालेली आहे, हजारो कोटी वगैरे वगैरे. त्यांना असं वाटतं की आमचं कर्ज फेडण्यासाठी केवळ 30,500 कोटी लागत असतील तर तेही सरकारकडे नाही आहेत. बरोबर आहे ना, ते म्हटलं आहे त्यांनी की केंद्र आणि राज्य मिळून जे राज्य वाटा देत असतील त्या सगळीकडेच हा देशभरातच उत्तर प्रदेश असो, गुजरात असो, तामिळनाडू असो, सगळ्यांनीच मागणी केलेली आहे आणि त्यामुळं संपूर्ण शेतकऱ्याचं जो ग्रीव्हन्समध्ये आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे. बरं, ठीक आहे. विरोधक म्हणून तुमची आता काय भूमिका आहे? 1 लाख कोटीच्या ठेवी आहेत. विरोधक म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका काय? निश्चितपणे आमची ही भूमिका आहे की आता भाजपवाले जे म्हणजे हे जे म्हणतात माकड चेष्टा, हे लोकांना मूर्ख समजतायत. फक्त भाषणं करायची, मोठमोठ्या आकडेवाऱ्या सांगायच्या आणि लोकांना मूर्ख बनवायचं असं चाललंय. पण कोणीतरी म्हटलंय की तुम्ही काही लोकांना संपूर्ण वेळेसाठी मूर्ख बनवू शकता आणि संपूर्ण लोकांना काही वेळेसाठी मूर्ख बनवू शकता, पण तुम्ही संपूर्ण लोकांना संपूर्ण वेळेसाठी मूर्ख बनवू शकत नाही. अनिल बोंडे साहेब, तुम्ही लोकांना मूर्ख बनवण्याचा जो धंदा करताय ना, लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलंय, पण तेच लोक तुम्हाला पायदळी तोडवल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही आमची 19 निलंबित केलेत ना आमदार, आमची हरकत नाही, आम्ही बाकी देखील निलंबित व्हायला तयार आहे, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत. शिवसेनेची भूमिका रोज बदलतीये, ते त्यांची भूमिका घेत राहोत, बदलत राहोत. आज त्यांचे देखील आमदार
अत्यंत नाराज आहेत शिवसेनेचे आवटी साहेब. तुमचे देखील आमदार नाराज आहेत, ते देखील ते स्वतः नाराज आहेत, तर स्वतः नाराज आहेत आणि इतरही आमदार नाराज आहेत. ती भूमिका रोज बदलतीये त्यांची देखील भूमिका आहे की कर्जमाफी झालीच पाहिजे. अनिल बोंडे साहेबांची पण हीच भूमिका आहे की कर्जमाफी झाली पाहिजे. आवटी साहेब, तुमच्या नाराजीचं खरं कारण मी अजून सांगितलेलं नाही. विजय आवटी, तुमच्या नाराजीचं खरं कारण मी अजून सांगितलेलं नाही, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. आपण कर्जमाफी पुरतीच नाराजी आहे असं सांगूया. तुम्हाला कळलंय कर्जमाफी पुरतीच आहे ना? नाही का? विधानसभेचं उपाध्यक्षपद अजून भरलं गेलेलं नाही. ज्येष्ठतेचा जर का मान लावला तर तुमचा क्रमांक तिथं लागतो. का भाजपनं अजून विजय आवटींना विधानसभेचं उपाध्यक्षपद दिलेलं नाही? त्या अनेक गोष्टी आहेत, त्यांना देखील माहित आहे त्या. मला तुम्हाला उत्तर विचारायचं नाही, मला तुमची अडचण करायची नाही. ताई, प्रश्न असा आहे की आज जो प्रशासकीय खर्च आहे तो 1,10,000 कोटी रुपयांवर आहे. बरोबर आहे. पुन्हा आता सर्व कर्मचारी म्हणतात आम्हाला 7वा वेतन आयोग लागला. तो जर का लागू केला तर आणखी हा प्रशासकीय खर्चाचा भुर्दंड वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला एकीकडे हे चालतं आणि दुसरीकडं शेतकऱ्यांसाठी 30,500 कोटी रुपयांची रक्कम जुळवाजुळव करायला तुमच्या नाकी नऊ येतात. 1,00,000 कोटीची ठेवी सरकारकडे आहे. बुलेट ट्रेनसाठी त्यांनी सांगितलंय की आम्ही 25,000 कोटी देणार आहोत. आज बुलेट ट्रेनची आवश्यकता आहे का? म्हणजे प्रायोरिटी कशा? कर्ज काढणार, प्रोजेक्टवर कर्ज काढू, मग शेतकऱ्यांसाठी कर्ज काढा ना. तुम्हाला काय झालंय? बँकांकडनं घ्या, तुम्ही हमी घ्या. कर्जमाफीसाठी कर्ज नाही काढतायत. कर्जमाफी जी आहे ती फिस्कल डेफिसिट मधून करावं लागणार. आणि मला तुम्ही सांगा, केंद्र शासनाला आतापर्यंत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव उतरल्यानंतर एवढा मोठा पैसा आज सरकारकडे जमा झालेला आहे, तो कुठे गेलेला आहे? सरकारने ठरवलं, केंद्र शासनाने, आज अरुण जेटलींनी सांगितलं की आम्ही बिलकुल देणार नाही आणि तुम्ही राज्याने तुमचं द्यावं. म्हणजे केंद्र सरकारने तर हात वर केलेलेच आहे, पण राज्य सरकारची जबाबदारी असं ते स्वतःही म्हणाले आहेत आणि मग राज्य सरकारने ती निभावून देणं आवश्यक होतं. राज्य सरकारकडे पैसा नाही हे सांगू नका. नाना पाटेकर आणि त्यांच्या नाम फाउंडेशनने सुद्धा काही ना काही मदत केली आहे. सरकार एवढी मोठी यंत्रणा आहे आणि सरकारला जर शेतकऱ्याची कर्जमाफी, मोठ्या मोठ्या भांडवलदारांचे तुम्ही कर्ज माफ करू शकता आणि शेतकऱ्याची कर्जमाफी तुम्हाला करायची नाहीये. तुम्हाला शेतकऱ्याचं दुःख समजलं नाहीये. हमी भाव सगळे कोसळलेले आहेत. आमच्या वेळी मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की 31 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करून म्हणजे त्यांना बँकेच्या मुख्य प्रवाहात आणणं, त्यांचं थकीत कर्ज वेवाप करणं. बोंडे साहेब, तुम्हालाही माहिती आहे तुम्ही ज्या पट्ट्यातून येता त्याच अमरावती विभागामध्ये सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. सध्या कोरडवाहू शेतकऱ्यांना कर्जमाफीचं सलाईन पाहिजे हे तुम्हालाही माहिती आहे, सरकारलाही कळतंय, शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे कर्जमाफी मिळाली पाहिजेच. मग देणार कधी? आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय नाही. होतंय काय 30,500 कोटी रुपये हे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या लागतात आणि ते देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत, असा एक संदेश, असा एक मेसेज हा शेतकऱ्यांपर्यंत गेलेला आहे. आणि त्यामुळंच शेतकऱ्यांमध्ये रोष आहे की आमच्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही, मग आम्हाला बळीराजा का म्हणता? यावर पुन्हा आपल्याला चर्चा करायची आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. विरोधकांशिवाय सरकारनं विधानसभेचं कामकाज रेटून नेणं योग्य आहे का? 69% लोक म्हणतायत नाही, विरोधकांशिवाय सरकारनं विधानसभेचं कामकाज रेटून नेणं योग्य नाही. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. डॉक्टर अनिल बोंडे, भाजपनं आता खरंच ठरवायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांना हे सांगायला पाहिजे की सर ऐका, शेतकरी आपल्या विरोधात जाऊ शकतात. भलेही आपल्याला गेल्या काही निवडणुकांमध्ये यश मिळालं, अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषद जिथं भाजपचा बेस नाही असं म्हणतात टीकाकार, तिथं सुद्धा आपल्याला यश मिळालं. हे टिकवून ठेवायचं असेल तर आता शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. निवडणुकीच्या वेळी वगैरे खूप विलंब होऊ जाईल, तोपर्यंत वेळ निघून जाईल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी जे कधी एक येत नाहीत ते आता एक यायला लागले आहेत.
निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनाही हे स्पष्टपणे माहीत आहे की ही जी सत्ता आहे, जी महाराष्ट्राचं शकट चालवण्याची जी सत्ता दिलेली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, शेतकऱ्याच्या आशीर्वादाने, ऐका ना, ही दिलेली आहे. अहो, त्या तुम्हीच घेतलं का? मक्तेदारी आहे का? त्यांना पण घेऊ द्या की नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं. भाजपला घेऊ द्या ना नाव, असं काय म्हणताय? हे काँग्रेस राष्ट्रवादीचं हेच असते. शिवाजी महाराजांवर तुमचं लेबल कसं काय? आणि शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने मिळाली आहे. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्यासाठी खरं म्हणजे मागच्या वेळेलाही 7,000 कोटीची कर्जमाफी झाली होती 2007 आणि 2009 8,000 कोटीची. पण ती झाल्यानंतरही पुन्हा शेतकरी अडचणीत आला ना. मग मला सांगा, हे 5 वर्षापर्यंत समजा पहिल्या वर्षी कर्जमाफी केली असती, आणि कोणतं जलयुक्त शिवारचं काम केलं नसतं किंवा जलसंपदाचे कामं केले नसते, आज तुम्हाला माहिती आहे की कृषीचा ग्रोथ रेट पहिल्यांदा पॉझिटिव्ह आलेला आहे. म्हणजे 12.5% पॉझिटिव्ह आलाय पहिल्यांदा. हो पहिल्यांदा. याच्या अगोदर का प्रत्येक वेळेला उणे आला? हो, त्यांना छत्रपतींचा आशीर्वाद आहे म्हणून झालाय ते. याच्या वेळेला या अगोदर का उणे आला? मग मला हे सांगा, पहिल्यांदा प्रोडक्शन जर वाढवू शकत असेल, म्हणजे पहिल्यांदा जमिनीमधला ओलावा जर टिकू शकत असेल, पहिल्यांदा शेतकऱ्याला वेळेवर जर कर्ज पुरवठा होत असेल, मग या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या आणि शेतकऱ्याला सबळ बनवलं आणि त्यापैकी जे शेतकरी खरोखर संकटात राहतील त्यांना कर्जमाफी केली, मला वाटतं तोच सगळ्यात बेस्ट. आणि एवढं उत्पादन झालं, एवढं उत्पन्न झालं, आणि नोटबंदी सगळं गेलं. नोटबंदी सगळं गेलं. ते कोण सांगणार? शेतकऱ्याच्या हातात काही आलं नाही, ते कोण सांगणार? निश्चितपणे शेतकऱ्याला सगळ्या गोष्टीची अडचण येते, ती शासकीय असो किंवा नैसर्गिक असो. आणि म्हणून सांगतो की शेतकऱ्याला ठीक आहे दिलंच पाहिजे. डॉक्टर साहेब ठीक आहे. राहुल बोंद्रे, या नोटबंदीमुळे शेतकऱ्याचं दुहेरी मरण नाही झालं तुमच्या भागात? प्रचंड मोठं नुकसान झालंय. आणि हे नोटबंदी म्हणजे भाजपाचं आणि नरेंद्र मोदीचं मॉन्युमेंटल फेल्युअर आहे. ते निश्चित मान्य करणार नाहीत, त्यांना ती सवय नाही मान्य करण्याची. पण त्यांना देखील एकांतात जर विचारलं तर ते देखील म्हणतात की हो हे चुकलंय, पण तरी देखील मतं कसे पडतात आम्हाला समजत नाही. ही अशा पद्धतीनं शिवसेनेला हा प्रश्न पडतो का विचारूया का? विजय आवटी, तुम्ही ऐकलात बघा, तरी सुद्धा भाजपला मतं कशी पडतात याचं कोडं काँग्रेस राष्ट्रवादीला पडलंय. तुम्हाला काय असं पडलंय का? नाही, प्रश्न असा आहे, ज्या वेळेला देशाचा मूड एखाद्या बाजूनं सकारात्मक पद्धतीनं जात असतो त्यावेळेला हा काळ निघून जाणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. सांप्रदायिक शक्तींना शेवटी हा देश किती स्वीकारेल, या देशावरचं पंडित नेहरूंचं आणि महात्मा गांधींच्या विचारांचं वर्चस्व संपुष्टात आलेलं आहे की काय, की काँग्रेस देशव्यापी नेतृत्व देऊ शकत नाही, असे अनेक प्रश्न याच्यामध्ये आहेत. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचे जे प्रतिनिधी या ठिकाणी सांगतायत की आम्हाला हे समजत नाही की लोकांना नोटबंदी आवडलेली नाही, पण तरी लोक त्यांना मतं का देत आहेत? आता मी पण ग्रामीण भागातून येतो, 100, 150, 200 लोकसंख्या असलेल्या गावांमधनं लोक मला मतदान करतात. मी त्या काळामध्ये 6-7 ठिकाणी मुद्दाम प्रयोग म्हणून सभा घेतल्या आणि मी लोकांना विचारलं की या नोटाबंदीमुळे तुम्हाला त्रास होतोय, तुमची काही अडचण होते का? लोकांनी सांगितलं अडचण होते, त्रास झाला तरी चालेल, पण चाललंय ते बरं चाललंय. हे वास्तव उदाहरण मी माझ्यापुरतं सांगतो. पण झालेल्या नोटाबंदीतून लोकांना प्रचंड त्रास झाला, हे वास्तव त्या ठिकाणी नाकारता येणार नाही. पण याचं राजकीय विश्लेषण होत असताना काँग्रेस कुठेतरी देशाच्या पातळीवर विश्वासार्हतेचं एक मोठं प्रश्नचिन्ह त्या पक्षाबद्दल निर्माण झालं, हेही तितकंच खरं आहे. विजय आवटी, शेवटचा प्रश्न विचारतोय. विजय आवटी, तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतोय. आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून मुख्यमंत्र्यांनी काय दिलासा दिला पाहिजे की ज्यामुळं शिवसेनेचं समाधान होईल? हे बघा, एक गोष्ट यातली आपण समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये अत्यल्प भूधारक शेतकरी म्हणजे 2.5 एकरापर्यंत ज्याला जमीन आहे तो, अल्पभूधारक शेतकरी म्हणजे ज्याला 5 एकरपर्यंत जमीन आहे तो, आणि मोठा शेतकरी म्हणजे ज्याला 5 एकरापेक्षा अधिक लँड होल्डिंग आहे, अधिक जमीन आहे तो. आमचं म्हणणं असं आहे की जी संख्या आम्हाला सांगितली जाते 31 लाख शेतकऱ्यांची, त्याची वर्गवारी पहिल्यांदा जाहीर करा.
त्यातला अत्यल्पभूधारक शेतकऱ्याची संख्या किती आहे, केला. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या किती आहे आणि मोठ्या लोकांची संख्या किती आहे, याचं एकदा वर्गीकरण जर स्पष्टपणे सभागृहाच्या समोर आलं तर मग अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांची नेमकी रक्कम किती आहे, त्याच्यामध्ये साधारणपणे जो आम्ही जी 31 लाखाची फिगर सांगितली जाते आहे की बाबा जो आर्थिक प्रवाहाच्या बाहेर फेकला गेलाय त्याला पुन्हा मदत मिळू शकत नाही, त्याला शेतीचा हंगाम जवळ येत चाललाय, याचं स्पेसिफिकेशन समोर आल्याशिवाय आम्ही त्यांना नेमका पर्याय देणार नाही. पर्याय आमच्याजवळ तयार नाहीत असं मानण्याचं कारण नाही, पर्याय आमच्याजवळ तयार आहेत, विचारलं तर आम्ही ते सांगू. पण त्याच्यापूर्वी अधिकची स्पष्टता येण्यासाठी 31 लाखाची जी काही संख्या तुम्ही शोधून काढलेली आहे यातला अत्यल्पभूधारक किती, यातला अल्पभूधारक किती, अत्यल्पभूधारकांना फक्त कर्जमाफी द्यायची असेल तर किती पैसे लागतील, अल्पभूधारकांना त्यांच्यासह द्यायची असेल तर किती पैसे लागतील, याची विगतवारी तर करावी लागणार आहे आपल्याला. एकदम निर्णय जाहीर करता येत नाही, त्याच्या मागची जी कारणं आहेत या सगळ्या बारीक सारीक तपशील त्यातनं आपल्याला बाहेर काढावे लागतील. नंबर 1 आणि नंबर 2 बँका सशक्त होतात. ठीक आहे, राज्यापुरतं बोलतोय, नोटाबंदीचा निर्णय ठीक आहे विजय आवटी, मुद्दा कळला. ठीक आहे, लास्ट कॉमेंट 30 सेकंद आहे तुमच्या तिघांकडे. मला एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे की एखाद्या मोठ्या उद्योगपतीचं कर्ज असेल आणि ते त्यांनी थकीत असेल तर बँक बोर्डाची एक मीटिंग होते आणि ते सांगतात की याला आपण NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून आपण टाकूया, तर ते माफ केलं जातं. मग तसं ज्या शेतकरी जे कर्ज चुकवतात त्यांना NPA लावून सरकारने एक 4-5 वर्षाची मुदत द्यावी आणि भरावं त्यांचं कर्ज. पण हा जो वेळकाढूपणा चालला आहे हा शिवसेनेला सुद्धा मान्य आहे, कारण शेतकरी रोजच्या आत्महत्या करतोय आणि ते तातडीने आग लागली तर काय करतो आपण, तातडीने पाणी करतो टाकून आग विझवतो, ते करत नाहीये. अशी जी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून छत्रपती शिवरायांचं नाव यांना जास्त घ्यावं वाटत आहे आणि त्याची आवश्यकता पडते, पण काम मात्र ते तसं करत नाहीयेत. शेतकरी आत्महत्या जे करतात त्या आर्थिक परिस्थिती बिघडली म्हणून एवढ्या एका कारणाखाली नाही तर त्याच्यामुळं मनोधैर्य खचलं म्हणून करतायत. हे एवढ्या मोठमोठ्या योजना जाहीर करतायत आणि सांगतात आम्ही केलं, हे वाढलंय, पण शेतकरी आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं, याचा अर्थ शेतकऱ्यांचं मनोधैर्य हे वाढवू शकत नाहीत, उलट खचलं यांच्यामुळं शेतकऱ्याचं मनोधैर्य. आणि त्यामुळं आमचं म्हणणं आहे की यांनी तातडीनं लगेच कर्जमाफी जाहीर करावी. कुठल्याही गणित फार करण्याची गरज नाही. मोठमोठे पंडित आहेत त्या भाजपामध्ये, एका मिनिटात एवढी मोठी नोटाबंदी एका रात्रीत 1 मिनिटात जर जाहीर करू शकतात तर हे कर्जमाफीचं गणित करायला यांना फार वेळ लागणार नाही. अगदी बरोबर आहे, हाच कळीचा मुद्दा आहे. नोटबंदी सारखा इतका महत्वाचा निर्णय जर का एका क्षणात होऊ शकतो तर मग शेतकऱ्यांची कर्जमाफी का होऊ शकत नाही, आणि रक्कम किती तर 30,500 कोटी रुपयांची, आणि ती फेडायला सुद्धा सरकारकडे पैसे नाहीत असं जेव्हा मुख्यमंत्री सांगतात तेव्हा शेतकरी खचून जातो. याचा तरी विचार झाला पाहिजे. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. विरोधकांशिवाय सरकारनं विधानसभेचं कामकाज रेटून नेणं योग्य आहे का? 72% लोक म्हणतायत नाही, विरोधकांशिवाय सरकारनं विधानसभेचं कामकाज रेटून नेणं योग्य नाही. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर.